गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा बोलल्यावरती नारळाची पुरीच म्हणजे जी आपली करंजी. आज सगळ्यांच्या घरी स्पेशल मेनू म्हणजे हाच असतो की नारळी पुऱ्या म्हणजेच करंज्या. थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल व्हिडिओच्या आतमध्ये काय आहे. तर बोललो आज काहीतरी बोलू वेगळा करूया. आजचा स्पेशल दिवस आहे. आज नारळी पौर्णिमा, उद्या आहे रक्षाबंधन. तर बोललो ह्या म्हणजे कसं आहे आजचा गोड गोड क्षण आहे. म्हणजे आज पण गोड उद्या पण गोड. तर बोललो ह्या छोट्याशा गोड क्षणाला काहीतरी मोठा करूया. कारण बोललो नॉर्मल ज्या नारळीपुऱ्या असतात ना छोट्या छोट्या ज्या आपल्या म्हणजे करंज्या त्या तर आपण सर्वच बनवतात. आपण बोललो काहीतरी क्रेझी करूया, आपण बोललो मोठी बनवूया. बघूया तर आजचा आपला जो क्रेझी चॅलेंज आहे किंवा आजचा क्रेझी व्हिडिओ आहे तो आपण कसा पूर्ण होतोय. म्हणजे आपल्याला तेवढी व्हिडिओ आपली म्हणजे आपली जी तेवढी मोठी करंजी आहे ती आपली बनते. छोटी होते मोठी होते का आपलं चॅलेंज फेल होतं काय करंजी एवढे तुटते काय होते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. चॅनलमध्ये नवीन असेल ना सबस्क्राईब नक्की करा. कारण कसं असतं आपण ट्रॅव्हलिंग पण करतो आणि त्याच्यासोबत अशी क्रेझी क्रेझी व्हिडिओ पण बनवतो. ओके तर चलो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा आता काय झालंय माहिती आहे ह्याही आहेत ना बनवायला सुरुवात केली. कारण कसं आहे तेच बोलतो मग सगळ्यांच्या घरी सगळं गोड गोड असतं. त्याच्यामुळे कसं आहे नारळी पौर्णिमा आपल्या ज्या रेग्युलरवाले ते बनवायला सुरुवात केली. जी आपल्याला मोठी बनवायची आहे ना त्यासाठी आता थांबवलं. तर हे चेक करा बघा बाकीचं आपलं सगळं मटेरियल रेडी आहे. इकडे आपली चोय रेडी आहे, इकडं पीठ रेडी आहे पूर्ण हे करून फक्त पुऱ्या लाटायच्या आहेत त्याच्या. बाकी इकडे अर्ध्या रेडी पण जरा छोट्या पुऱ्या. आता बोलो आपली मोठी जी आहे मेन क्रेझीवाली ती आता बनवूया बोलो आपण. चलो आता तयारीला लागूया त्याच्या. आता आहे ना इकडे पाठ ठेवला साईडला आणि हा घेतला. हा जवळपास हा विचार कर ह्या ताट आहे ना ताटाच्या एवढा ह्याचा पूर्ण ही पुरी लाटून झाली. म्हणजे एवढा त्याचा बेस तयार झालाय. आपली नॉर्मल पुरीची साईज बघा केवढी असते एवढीशी असते. दाखवायला एक करंजी नंतर मी हे केल्यावर पण दाखवेन. ही आपली नॉर्मल करंजी झाली आणि ही चेक करा केवढा मोठा याचा बेस तयार झालाय. नंतर आहे ना हे रेडी झाली ना का मग याचा कंपॅरिझन करू. पण हा चेक करा केवढी मोठी पुरी झाली. आणि ह्या पुऱ्या बघा आता थांबा हे बघ फ्राय होते मग तुम्हाला दाखवतो. एकदम कढईच्या एवढी जवळपास झाली. कढईच्या नशी वरती दोन्हीकडून कोपरे मोठीच्या मोठे एकदम. हे बघितलं ती फ्राय पण एकदम मस्त होते. फ्राय एकदम प्रॉपर नाही छान झाले. कलर पण बघतो कसला लालसर झाला एकदम. पण आजचा मेन स्वीट डिश हीच आहे नारळी पुरीच म्हणजे आपली करंजी. आपण दिवाळीत बनवतो आणि एक आपलं नारळी पौर्णिमेला येतात. दिवाळीत पण भरपूर होतात. आता आजच्या कशा नेमक्याच असतात पण दिवाळीतल्या भरपूर असतात. हे चेक करा आपले आहे ना दाखवा ही त्याच्यावरती झाली पण रेडी लगेच. मस्त एकदम मोठी साईडला आहे ना. हे चेक करा हे बघा केवढी मोठी जराशी थंड होऊ दे मग कंपॅरिझन करून दाखवतो तुम्हाला. ही बघा ही पहिली आपली छोटी पुरी बघा जे रेग्युलर आपण बनवतो. ह्या आपल्या रेग्युलर साईजच्या पुऱ्या त्या छोट्या. आणि त्याच्यानंतर आता आपली ही बघा मोठ्या साईजची केवढी मोठी आहे पुरी. ही बघा आहे ना नारळी पुरीच म्हणजे आपली करंजी. हा हे बघा हे थांबा मोडत हे चेक करा दोन्ही याचे. हे बघा इथं तुम्हाला लगेच समोर कंपॅरिझन करायचं. ही केवढी आहे ही केवढी. ह्याच्यापेक्षा पण मोठी झाली असती पण ते काय आहे आपल्या कढईत तेवढी झाली नसती असा विषय. पण हे बघा आहे ना एकदम मस्त झाली प्रॉपर. आजचा मेन म्हणजे आजची स्वीट डिश आहे ही पूर्ण प्रॉपर. आणि तुम्हाला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून. त्यांचं काम चालू आहे. शुभेच्छा मीच देतो. व्हिडिओ सुरुवातीला द्यायला द्या पण व्हिडिओच्या शेवटला देतो. पण आजचा छोटासा व्हिडिओ झाला असेल कसा वाटला नक्की सांगा. बाकी इथपर्यंत व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये.